नमस्कार, वैशालीची इझी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण वांग्याचं भरीत करणार आहोत। हे हिरवं असं जळगावचं वांग घेतलेलं आहे भरतासाठी आणि त्याला अगदी अर्धा चमचा तेल लावून घेते आहे। ते लवकर भाजलं जावं म्हणून असं काट्या चमच्याने मी त्याला टोचून घेत आहे। आता आपण ते भाजून घेणार आहोत। अगदी मऊ होईपर्यंत आपल्याला हे वांग भाजून घ्यायचं आहे। वांग भाजतोय तोपर्यंत 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 3 ते 4 मिरच्या मी मिक्सरमधनं बारीक करून घेतला आहे। भरतासाठी आपल्याला तेल लागणार आहे। तेल अगदी थोडंसं घेतलं तरी चालणार आहे। मोहरी, हिंग, खरपूस असे भाजलेले दाणे, कांद्याची पात बारीक चिरलेली आहे, मीठ आणि लसूण मिरचीचा ठेचा। तुम्ही बघू शकता वांग अगदी मऊ झालेलं आहे, म्हणजे ते आतूनही व्यवस्थित शिजलेलं आहे। आता त्याचं साल मी काढून घेणार आहे। सुरीने अशा प्रकारे मी आता त्याचे तुकडे करून घेते। लसूण मिरची ज्या भांड्यामध्ये बारीक केली त्याच भांड्यामध्ये मी हे वांग अगदी एकदाच फिरवून घेणार आहे। अशा रीतीने आता वांग मी मिक्स करून घेतलेलं आहे। फोडणीसाठी तेल घेते। मोहरी घातलेली आहे। मोहरी तडतडली आहे, हिंग घातलाय, मिरची आणि लसूण ठेचा घातलेला आहे। यात तिखट घालणार नाही म्हणून मिरचीचं प्रमाण थोडं जास्त घेतलेलं आहे आणि हे बारीक केलेले वांग मी त्यात घातलेलं आहे। कांद्याची पात घातलेली आहे आणि भाजलेले दाणे जर भाजलेले नसतील तर जेव्हा फोडणी देतो तेव्हा त्याच तेलात थोडेसे ते परतून घ्यायचे, मीठ चवीनुसार। आणि अशा रीतीने आपलं वांग्याचं भरीत झटपट असं तयार झालेलं आहे। आपल्याला काही हे शिजवायचं नाही कारण ऑलरेडी वांग आपण भाजून घेतलेलं आहे। वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स देऊन नक्की सांगा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा। आपण पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह।